रूप पाहतलो रूप पाहतलो देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी
Hare
देवाची गाडी उभा क्षणभरी, देवाची गाडी उभा क्षणभरी, देवाची गाडी उभा क्षणभरी, देवाची गाडी
तेने मुक्तीचारी झालेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र वारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
सप्त्याचं किती वर्ष आहे असं कुणाच्या मनात असतं, माझ्या मनात होतं. पण हा अनादिकालचा सप्ताह आहे. अनादिकालचा म्हणजे जसं अनादि निर्गुण प्रगटली भवानी मम महिषासुर मर्दना लागुनी असं आपण म्हणतो, तसं हे जे मंदिर आहे, हे जे स्थान आहे, हे अतिशय पुराण आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला, प्रत्येक पिढीला ही नवी एक त्याला एक उत्साह देते. इथे जवळच भीमाशंकर सालचं मंदिर, परत देवीचं मंदिर, हे सगळं इथलं वातावरण आहे, डोंगर वातावरण आहे, अतिशय छान वातावरण. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल की गेले 55 वर्षापूर्वी 70, 71, 72 त्यावेळेला मी इथे जनता विद्या मंदिरमध्ये 9वी, 10वी, 11वीला होतो. तो एक माझा विद्यार्थ्याचा काळ होता आणि मला असं कधी वाटलंच नाही की मी कीर्तनाच्या माध्यमातून घोडेगावला येईन. पण सद्गुरूची कृपा, हरिश्चंद्राची कृपा, पांडुरंगाची कृपा, राही रुक्माबाई जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी 17 वर्ष दरवर्षी कीर्तन. कृष्ण भगवान त्या मंदिरामध्ये सुद्धा 8-9 वर्ष कीर्तन होत होतं. आणि इथे माझं कीर्तन होत नव्हतं, म्हणून प्रत्येक वेळेला मी आलो की हरिश्चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर शंभू महादेवांना एक विनंती करायचो की देवा मला पण इथे सेवा करायची, एकदा तरी सेवेचा मला संधी द्या. आणि अनेक लोकांची कल्पना आहे की नंदीच्या कानामध्ये जर सांगितलं तर आपली इच्छा पूर्ण होते, असं लोकांचं ग्रह आहे. असो नसो तो मुद्दा वेगळा आहे, पण माझी मात्र मनापासून इच्छा होती की माझी या ठिकाणी एक तरी सेवा व्हावी. आता नंतर सेवा देणं घेणं हा सगळ्या मंडळाच्या हातामध्ये आहे, परंतु यावर्षी मात्र मंडळाने म्हणा, अध्यक्षाने म्हणा, हे मनावर घेतलं. आणि त्यात सहभाग्य म्हणजे आमचे विक्रम पानसरे महाराज यांचा सहभाग जास्त आहे, नंतर सोपान झोडगे, नंतर सत्यवान वाघमारे, बरं का, हे या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे की आमच्या महाराजांचं कीर्तन व्हावं. त्यांनी त्या अध्यक्षांना सांगितलं, उपाध्यक्षांना सांगितलं, ते बोलले आणि ती ही सेवा मला आज मिळाली. पहिल्या दिवसाची सेवा आहे आणि अभंग नामपरच आहे, लक्षात घ्या. इथं विनोद, हसवणं वगैरे हा प्रकार नसतो, कारण सप्त्याचा पहिला दिवस म्हणजे नामपर असतो. नामाचं महत्व सांगणारा हा दिवस आहे आणि त्यासाठी नामपरच असा एक अभंग घ्यायचा असतो. आणि हे माऊलीचे अभंग हरिपाठ सर्वांनाच माहिती आहे, आज कुणाला माहित नाही असं होणार नाही. आणि वारकरी असून जर समजा हा अभंग त्याला येत नसेल तर तो वारकरी नाही असं मला म्हणावं लागेल. म्हणून हरिपाठातल्या, माऊलीच्या हरिपाठातला हा पहिला अभंग आहे, तो अभंग मी आपल्या या सेवेसाठी घेतलेला आहे. तर माझं जे इच्छा होती, जसं आपण म्हणतो पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मतो कैसा, संत चरण पावलो, संतांच्या चरणाने, संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण आलेलो आहे. नवे नवे उभारण्याची ताकद जी आहे किंवा बोलण्याची जी ताकद आहे ती संत कृपा झाली म्हणूनच आपण बोलतोय, अन्यथा मनाने आपण बोलू शकत नाही. म्हणून माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, घोटी, जिल्हा नाशिक, त्यांची कृपा झाली गेल्या 33 वर्षापूर्वी. आणि सर्व्हिस प्रपंच हे करता करता त्यांची कृपा झाल्यानंतर असं वाटलं मी कुठे देवाला ट्रेनिंगला 12 वर्ष वगैरे 10, 5 वर्ष, 2 वर्ष असं नाही केलेलं मी. फक्त त्यांची कृपा झाली, सद्गुरू कृपा झाली आणि त्यामुळे मी आज तुमच्या समोर हे सांगायला उभा आहे. जे सांगणार आहे ते सद्गुरू कृपेने सांगणार आहे. आजची उपस्थिती जरी कमी असली तरी प्रत्येक ठिकाणी सप्त्याच्या वेळेला पहिल्या दिवशी उपस्थिती कमीच असते. आणि पहिला दिवस देणं म्हणजे कसं असतं की वाटतं की नाही कोणी येणार नाही, जास्त लोक काय नसतात, मग आम्हाला पहिला दिवस नको, आम्हाला 3रा, 4था, 5वा द्या, असं पण महाराजांचं म्हणणं असतं. मी म्हटलं मला सेवा करायची, पहिला तर पहिला, काय हरकत नाही. म्हणून आज काय करायचं आपल्याला की हा जो पहिला दिवस आहे ही एक पत्रवळी वाढायची. पत्रवळी वाढतात, पहिल्यांदा काय वाढतात, पत्रवळी वाढतात. तर ही एक पत्रवळीच आहे मी म्हणजे. आणि त्या पत्रवळीवर उद्यापासून मग लाडू, जिलबी, गुलाबजामुन, मसाला भात वगैरे सगळं जे काय तुम्हाला ते मिळणार आहे. पण मी मात्र पत्रवळी टाकतो. आता काय करायचं आपल्याला दुसरी गोष्ट की हे या ठिकाणी जे यायचं आहे ते काहीतरी समजून घ्यायचंय आणि समजून घेऊन जायचंय घरी.
सत्यामध्ये कीर्तनामध्ये काय आहे, मी कशाकरता येतो, तर मला समजण्यासाठी मी आतापर्यंत शोधतोय, पण मला ते मिळालं नाही. म्हणून शोधून आज मला सापडलं असं त्याने म्हणावं. म्हणून आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गेल्या वर्षीच्या सप्त्यामध्ये 7 दिवस 8 दिवस जे अभंग बोलले गेले तर ते लक्षात असतील सर्वांच्या, नाही का? गेल्या वर्षीच्या सप्त्यामध्ये कोणते अभंग घेतले होते ते सर्वांच्या लक्षात असेल, आहे की नाही? आणि त्या अभंगामध्ये आपल्याला काय उपदेश झाला हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. माझी इच्छा हीच आहे की अभंग समजून घ्या. तुम्हाला सोपा वाटत असेल तो अभंग, सोपा वाटत असेल पण तो सोपा नाही असं लोक म्हणतात. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि नंतर मग 14 हरिपाठ. हरिपाठ काय सोपा वाटलं तुम्हाला? या 28 अभंगामध्ये सर्व जीवनाचा सार आहे, शास्त्राचं सार आहे, सगळे हे शास्त्र आहे. हरिपाठ जर तुम्हाला वाटलं तरी एक अभंगाचं जर विश्लेषण केलं, त्याच्या गुह्यार्थामध्ये शिकलं, जुळून केला, म्हणजे हा एक वाचार्थ बघतो आपण. वाचार्थ, लक्षार्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, अर्थ वेगळे आहेत ना. म्हणून त्यांनी काय सांगितलं माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की बाबांनो, देवाची हे द्वारी उभा क्षणभरी आणि तेले मुक्तीचारी साधेला. आता पहिल्यांदा प्रश्न कसा आहे, देवाचं द्वार का देवळाचं द्वार? तर देवळाचं द्वार नाही सांगितलं, देवाचं द्वार सांगितलं. आणि त्या देवाच्या द्वारामध्ये जर तुम्ही एक क्षणभर उभा राहिला तर केले 4 मुक्ती साधेला, तुम्हाला 4 मुक्ती मिळतात असं माऊलींना म्हणायचंय. आणि 2दा सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करेल. आता प्रश्न येते येतो असा की पहिल्यांदा देव समजून घ्यावा लागेल, नंतर देवाचं द्वार समजून घ्यावं लागेल, नंतर क्षण काय आहे तो समजून घ्यावा लागेल, आणि हरिमुखे म्हणा म्हणजे कोणत्या मुखाने म्हणायचा ते समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर ते फायदे आहेत. मग 4 मुक्ती, मग त्या कोणत्या 4 मुक्ती, त्यातली मुक्ती श्रेष्ठ कोणती? आणि तुम्ही हे सर्व संसारिकच आहात ना, सर्व हे पृथ्वीवर हे सगळे संसारिकच आहात. पण संसार करा, पण संसार करत असताना तुम्ही या जिभेला मात्र तुमच्या एक छंद लावा, एक वेळ लावा. अखंड नामस्मरण कसं करायचं त्या जिभेवरच होतं की नाही. एखाद्याच्या सेंडा जर तुटला असेल तर त्याला स्पष्ट म्हणता येत नाही. म्हणून तुम्ही जिभे वेगू करायचं, तुमच्या जिभेला ती सवय लावा. वेदशास्त्र उभारी बाई सदा असुरे संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र, वेदाने सुद्धा काय केलंय, असे बाह्य उठून तुम्हाला सांगितलं. काय सांगितलंय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना करू. मग ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या खुणा, त्यांनी स्वतः ज्ञानेश्वर महाराज नाही म्हटले, व्यासांमध्ये घातलंय, व्यासांमध्ये घातलंय. व्यासांच्या खुणा द्या. आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो पांडवा घरी त्यांच्या होता, आपल्या नाही का? त्याचं विश्लेषण आपल्याला नंतर करायचंय. म्हणून हा एक धावता आणि हा अर्थ आहे, पण तो फक्त वाचार्थ आहे, लक्षार्थ मात्र आपल्याला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. Thank you.
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं व्यवसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि ॐ नमो ॐ नमो ज्ञानेश्वराय चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। या ठिकाणी थोडस कीर्तनाला सुरुवात झालीच आहे, थोडस मागे पुढे झालं असेल। तुमचा अनुग्रह लादलो आणि पावन झालो चराचरी। कोण म्हणतं पवन झालो चराचरी? तर का अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे काय हा प्रश्न आहे। अनुग्रहाचे विश्लेषण जर करायचं म्हटलं तर आपल्याला समजा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला, ओम नमः शिवाय दिला किंवा रामकृष्ण हरी दिला, तर हा अनुग्रह आहे का? तर अनुग्रह जर असेल तर त्याच्यामध्ये प्रबोध आहे, अनुग्रहामध्ये प्रबोध आहे। काय प्रबोध आहे? मनुष्य ऐसा निध साधेल तो साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पाय उतरले, तुकाराम यांचा अभंग आहे। आणि अनुग्रह म्हणजे हे महावाक्य आहे। अनुग्रह हा गुपित आहे, मंत्र जो आहे हा उघड आहे, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा, पण अनुग्रह जो आहे तो गुपित आहे आणि गुपित असल्यामुळे त्यात ताकद आहे। लक्षात घ्या, मला सांगायचं काय, माझा सांगण्याचा उद्देश, माझ्या या ठिकाणी येण्याचा उद्देश, माझी जी इच्छा होती ती हीच इच्छा होती की अनादिकालाचं हे मंदिर असून अनादिकालापासून सत्ता आहे, पण तिथे ही गोष्ट सांगावी। कदाचित तुम्ही ऐकली पण असेल
ज्ञान हे समुद्र एवढं आहे. शास्त्र सगळ्यांच्याकडे आहेत, वाचून आहेत, पण त्यांनी सांगितले की शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन पूर्वीचे भ्रमण करीत संत पाय सेवावे. कारण शास्त्र विष्णू पुराण वाचलं विष्णू श्रेष्ठ, गणेश पुराण वाचलं गणेश श्रेष्ठ, शिवपुराण वाचलं शिव श्रेष्ठ, शक्ती माहिती गेलं ते शक्ती श्रेष्ठ. हे सर्व काय होतं? मग माणसाचा गोंधळ होतं. काय करावं मग नेमकं? सांगा, मी काय करू? हे करू का ते करू? याच्यामध्ये कसं आहे, त्यांनी सांगितले की तरी संत पाय सेवावे. सद्गुरू केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतात. तर सद्गुरू काय सांगतात तुम्हाला की मूळ शोधा. जैसे मूळ सिंचिने सहजे शाखा पल्लव संतोषती. ऐकेने माऊली म्हणतात की नाही. मग मूळ जर तुम्हाला कळालं तर मुळाला जर पाणी घातलं तर तेच पाणी तुमच्या शेंड्यापर्यंत फळापर्यंत जा. म्हणजे मूळ शोधला पाहिजे की नाही. म्हणजे सृष्टीचं मूळ काय? सृष्टीचं मूळ काय? तर आता तुकाराम महाराज सांगतात की गणपती हे मूळ आहे, पण गणपती आकार नाही, ओम. ओंकार हा गणपती आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या पानावरच असा ओम जो काढलेला आहे तो गणपती आहे. म्हणून त्यांचे ते 6 हात वगैरे त्या गोष्टी त्या सांगितलेल्या आहेत. पण गणपती बाप्पा त्यांच्या शरीरातून हे ब्रह्मा विष्णू महेश तयार झाले. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश झाला असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे आकार उकार आणि मकार या तिन्ही गोष्टी कुठून झाल्या? गणपतीपासून झाल्या. मग त्यांनी तपश्चर्या केली, मग त्यांची कामं दिली, वाटून दिली. हे कामं दिले, त्यांना कार्य दिले, लक्षात ठेवा. पण कार्य करत असताना कारण जर मिळालं आपल्याला, कारण जर सापडलं तर कार्याची गरज नाही. कारण आणि कार्य. मग कारण काय? या सृष्टीचं कारण काय? कारण पूर्ण हे जे विश्व जे आहे हे संपूर्ण काय आहे? ब्रह्म आहे. हे संपूर्ण काय आहे? आत्मा आहे. आणि या आत्म्यामध्ये कार्य करण्याकरता यांना निर्माण केलं, कामं दिली त्यांना. तुम्ही उत्पत्ती करा, तुम्ही सांभाळ करा, तुम्ही विल्हेवाट करा. हे कोण सांगतंय? हे कशावर बोलतोय मी? हे अनुग्रहावर बोलतोय, लक्षात ठेवा. आपल्याला आपण अभंगाकडे जायचंय. अनुग्रह तुमचा अनुग्रह लादलो. आणि पवन म्हणजे वारा, पवन म्हणजे ब्रह्म. कारण हा पवन जर दगडात नसता तर दगडात बिनपुळी जिवंत राहिली नसती. किंवा एक लोखंडाचे, आता हे तुमचे सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत, पण लाकडाचे जर खांब असेल तर त्यात किडे आहेत की नाही? आहेत की नाही? मग तिथं जर पवन नसेल तर जिवंत राहतील का? पाण्यामध्ये जर पवन नसेल, पाण्यामध्ये जर ब्रह्म नसेल, प्राणवायू नसेल, तर पाण्यातले जलचर जिवंत राहतील का? म्हणजे तो कुठे नाही. तो जो ब्रह्म आहे हे सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे आणि त्यालाच आत्मा म्हणतो. सर्वागती राम देहादी एक आणि सूर्यप्रकाशक सहज रश्मी. सूर्य एक आहे आणि सगळे त्याचे किरण लाखो कोट्यावधी आहेत, पण सूर्य मात्र एक आहे. तसं या सृष्टीचं जे बीज आहे, सृष्टी निर्माण करता जो आहे, तो विश्वकर्ता जो आहे, तो मात्र एकच आहे. कार्य वेगळे आहेत, कारण एकच आत्मा आहे. त्याचे तुकडे नाहीत, लक्षात ठेवा. आत्म्याचे तुकडे नाहीत. जीवाने देह धारण केला म्हणून त्याला आपण जीव म्हणतो, पण जीव शिव सम वाया तो दुर्गर्मा न घाली.
हे समज आहे. हा जो जीव जो आहे तो शिव आहे. पण हे करण्यासाठी आपल्याला हे काय दिलंय? भांडवल दिलंय बरं का. हे करण्यासाठी आपल्याला हे भांडवल दिलंय. आणि हे काय आहे? साधन. साधन आहे हे. देह खरा नाहीये का? तो संपणार आहे. काल नव्हता आज आहे पण उद्या नसणार आहे. पण तिन्ही काळामध्ये जो आहे, तिन्ही काळामध्ये जो आत्मा आहे, तिन्ही काळामध्ये जो ब्रह्म आहे तो मात्र अखंड आहे. आणि त्या ब्रह्माचं, त्या आत्म्याचा आईबाप कोण आहे? आत्म्याला आईबाप आहेत काय? देवाला आईबाप आहेत? आत्म्याला आईबाप आहेत काय? आत्मारामाचं मंदिर कुठं बघितलं का तुम्ही? या पृथ्वी तलावर देवाचे मंदिर असतील पण आत्मारामाचं मंदिर नाही आहे. त्या आत्मारामाला आईबाप नाहीत. तो आत्मा जन्मतही नाही, मरतही नाही, तो भिजतही नाही, वाहतही नाही, जळतही नाही. असा जो तो आत्मा आहे त्याला देव म्हणायचंय. म्हणून माऊलींनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं, हो देवाची द्वारी उभा क्षणवारी, देवाची द्वारी उभा
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेले मुक्तीचारी साधेल्या. देवळाचं नाही, देवाचं द्वार. आता तुम्हाला मी सांगितलं की संपूर्ण विश्व हे देव आहे. कोण आहे देव? सर्व विश्व, तिन्ही लोक म्हणजे देव आहे. दिसतो का तरी? मी आता बोलतोय, तुम्ही बसलेले आहात. कुणामुळे बसलो होतो आपण आणि कुणामुळे मी बोलतो? तर तो जो आत्मा आहे तो दिसतो का कधी? आहे की नाही? नाही म्हणता येत. तसा देव देवळापुरता, देव तीर्थापुरता, देव देवाऱ्यापुरता, देव फोटोपुरता नाही. आणि हे काढण्यासाठीच नामदेव महाराजांचा प्रश्न होता की देवा माझ्या बरोबर माझ्या हातात दूध पिता, माझ्या हातात नैवेद्य खाता आणि मग मला तुम्ही का बरं कळत नाही? ते म्हणले मी काय असं आहे का? चतुर्भुज रूप आहे असं आहे का मी? अरे मी सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे आणि ते तुला काढण्यासाठी तुला सद्गुरू करावं लागतील. म्हणून नामदेव महाराजांना आवड्या नागनाथला विसोबा क्षेत्राला पाठवण्यात आलं. हे तरी तुम्ही ऐकले की नाही? आतापर्यंत एवढी कीर्तन ऐकली म्हणलं ना, तुम्ही सगळं शास्त्र गाळून पेलाय. तुम्हाला तसं काहीच सांगायची गरज नाही आहे. पण लक्षात किती जण घेतात? परिवर्तन किती झालेलं आहे? कळलंय तुम्हाला, शास्त्र कळाले आहे, ज्ञान कळालेलं आहे, तर त्या पद्धतीने आपण वागतो का? आचरण करतो का? हे लक्षात आलं पाहिजे बरं का. आणि हे समजण्याकरताच सप्ताह आहे, समजण्याकरताच कीर्तन आहे. आणि जर समजलं नाही ना तर काय उपयोग नाही. आता या ठिकाणी ही जी मंडळी आहे, माता भगिनी ज्या आहेत, इकडे पण आहेत उभ्या, तर संख्या मात्र यांची जास्त आहे, इकडे संख्या कमी आहे. मग सरकारने 35% जर द्यायचं म्हटलं, त्यांनी उद्या 50% जर द्यायचं म्हटलं ना तरी द्यावं. कारण द्यायला पाहिजे ना. हाजरी बघा ना त्यांची आणि आपली हाजरी बघा. आपल्या शंका आहेत, त्यांच्या शंका नाही. भक्ती पूर्ण भरलेली आहे, जाणून घेण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून इथे यायचं म्हटल्यानंतर आपल्या जीवनाचं, आपल्या विचाराचं, आपल्या वागण्याचं परिवर्तन झालं पाहिजे. कारण आपण कीर्तनात ऐकतो ना, हे कीर्तन काय तुम्ही आम्ही लिहिलेलं नाही, मी नाही, तुम्ही नाही, हे संतांचं वचन आहे. अभंग आहे ते अभंग कधीही भंग पावणार नाही. आणि त्या अभंगाचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. म्हणून आपला देव जो आहे तो संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेला आहे, त्याला देव म्हणायचं आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू ही रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. कसं आहे तो? त्यांनी वर्णन केलंय. रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, तो निर्गुण निराकार आहे, त्याला देव म्हणायचंय. हे खोट आहे असं तुम्ही पटवून द्याल का? तुम्ही म्हणता ते चुकीचं नाही, देव नाही का? आकाराला देव आला नामरूपा, तो म्हणूनही ठेवले नाम देव. तो आपण वेगळा, तो प्रमाण वेगळा. आकाराला आपण काय करतो? देव मानतो. आकाराला हा देह आहे म्हणून याला माणूस म्हणतो. पण माणूस असून जर त्यांनी माणूस असून माणसासारखं जर नाही वागलं तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आपण म्हणत असतो, पण वागत नाहीये. वागतो का आपण? समजून घेतलं तर आहे बरं का. देव जर सर्वत्र ठिकाणी आहे, नवे नवे एक उदाहरण म्हणून, एक्झाम्पल म्हणून सीतावरून भारतीची परीक्षा. आता हा जो मंडप आहे एवढा मोठा, ह्या मंडपात आपण बसलेलो आहोत. या मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत. मग मंडपामध्ये बसलो आहे का आपल्यामध्ये मंडप आहे? महाराज बोला, मंडपामध्ये बसलोय का मंडप आपल्यात आहे? हा, मंडपात बसलोय, मंडप आपल्यात नाहीये. मी तुम्हाला निर्माण केलंय पण तुमच्यात मी नाहीये. तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलंय मी तुमच्या हृदयामध्ये. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐशी, बुद्धिस्पुरे अहर्निशी ती वस्तुगामी म्हटलंय त्यांनी. 15 425 पत्ता आहे तो. पण तरी सुद्धा तो पटवून देण्यासाठी, समजण्यासाठी दिलाय. माणसाच्या हृदयामध्ये जर देव असता बर का, तर कोरोनामध्ये एवढे लाखो लोक मेले, देव मेला असता का नसता? देव जिवंत राहिला असता का? म्हणून तुम्हाला काय म्हणतो नीट लक्षात घ्या. आपण मंडपात आहोत,
आपल्यात मंडप नाहीये, तसं आपण देवात आहोत. या विश्वरूपी निर्गुण निराकार देवामध्ये आपण आहोत आणि आपलं देहाचं कार्य संपल्यानंतर त्याला बाजूला करावं लागतं. लक्षात येते का तुमच्या? संपूर्ण पाण्यामध्ये जे जलचर आहेत त्यांचं कार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत पाण्याच्या बाहेर फेकलं जातं. तसं आपलं कार्य संपल्यानंतर हे पंचमहाभूताचा जो आहे डबडं, हे साधन याला बाजूला केलं जातं. याचं काय नाही, पण जो आहे ज्याच्यावर कवर आहे हा देहाचा तो मात्र आहे तसाच आहे. काय समजून घ्यायचं आपल्याला? देवाबद्दल समजून घेतोय आपण. देव आकारापुरता नाही, म्हणून माऊली पण एका ठिकाणी म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ काहिंडसी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्यांचा अभंग आहे बघा. देव देव म्हणून व्यर्थ का हिंदसी निज देव नेनशी मुळी कोण. अरे बाबा, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. माता इथं नाव आहे की नाही? हरिचंद्र मंदिर म्हणून महादेवाचं आहे की नाही नाव? पंढरपूरला पंढरपूर गाव आहे. पांडुरंगाचं रूप काळं आहे, विठ्ठल नाव आहे, पंढरपूर गाव आहे की नाही? मग आता माऊली तर म्हणतात की देवाला रूपही नाही, नावही नाही, गावही नाही. मग कसं काय करायचं? कोणाला विचारायचं? हे संत तुम्हाला सांगतात समजून बाबा हो, की त्या देवाला नाव नाही, त्या देवाला रूप नाही. आहे का या ब्रह्मांडाला नाव? सर्व ज्या विश्वामध्ये जो व्यापलेलं चैतन्य आहे त्याला नाव आहे का? आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याला नाव आहे का? शरीराला नाव आहे, कशा करता? व्यवहारा करता, पण त्या चैतन्याला नाव नाही का? म्हणून हा संपूर्ण विश्वामध्ये जो व्यापलेला आत्मा आहे तो देव आहे, त्याला नाव नाही. मग पांडुरंगाला जातो आपण, नाही का? त्याचं रूप आहे, गाव आहे, नाव आहे. मग कसं काय म्हणते? प्रश्न आहे की नाही? हा प्रश्न आहे की नाही? हा प्रश्न सुटला पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आला पाहिजे की मग कसं काय देवाला ओळखायचं? कसं मग कसं काय ओळखायचं? कुठं आहे देव? ज्ञान देव मने भजा आत्मदेवा.
आतमध्ये आम्हाला सापडेल कुठे? आणि सापडायची काय गरज आहे? तुमच्या जवळच आहे ना तो. प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे, पण प्रभू रामचंद्राचं मंदिर असेलच असं नाही. आश्चर्य आहे की नाही? हनुमंतराय यांची पूजा करतात, त्यांच्या हृदयामध्ये सतत प्रभू रामचंद्र आहेत, पण प्रभू रामचंद्राचं मंदिर नाही, फक्त गोळेगावमध्ये आहे. पण अनेक गावामध्ये आम्ही फिरतो, तिथं प्रभू रामचंद्राचं मंदिर नसतं. का बरं? कारण प्रत्येकाच्या हृदयात आहे ना तो. सांगण्यासाठी बरं का, परत तुम्हाला मी त्या जागेवर येतो, सांगण्यासाठी तुमच्या हृदयात आहे, पण हृदयात नसता तर माणूस गेल्यानंतर देव गेला असता. पण देव जात नाही, कारण देवात आपण देवाची ओळख करतोय. देव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे, त्याचं नाव देव आहे. आणि त्या देवाला माऊली म्हणतात, अरे देव देव म्हणून व्यर्थ काही नशी, तुझ्या जवळ देव आहे त्याला ओळखा ना. मग तुमच्या घरामध्ये दररोज दूध येत आहे, त्या दुधामध्ये तूप आहे, पण या ग्लासाचं दूध त्या ग्लासाचं त्याच्यात जर केलं तर तूप निघेल का? त्याला क्रिया आहे की नाही? क्रिया आहे त्याला. तसं तुमच्यातच तो आहे, हे ओळखण्यासाठी तुम्हाला सुद्धा क्रिया करायला लागेल. अगोदर महावाक्य घ्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला प्रबोध घ्यावा लागेल. महावाक्य म्हणजे काय? महावाक्याचे आणि नावे गुरुकृपेची धावे, माता हात ठेविला नव्हे थापट्याला जायचा. काय म्हणले ते? अविद्यारूपी निद्रेमध्ये आणि विश्वरूपी स्वप्नामध्ये अनादिकालापासून मी आणि तू हा व्यवहार करत आलेला आहे. सावध होतो, तू नाहीये, तू देह नाहीये, देह साधन आहे. आणि तू देहाला चिटकून बसलाय, मी देह आहे, हे माझं आहे, हे मी करतो म्हणून खातात, माझ्यामुळे जगतात. समजू नका, तुम्हाला समजलेलं नाही. मी कोण आहे समजलेलं नाही. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे तुम्ही? काय नाव आहे तुमचं? व्यवहाराचं नाव आहे. 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे, हे खरं नाव काय ते माहित नाही. ज्याच्या जीवावर आपण सगळं संसार करतो त्यालाच आपण ओळखत नाही. चाले हे शरीर कोणाची आस, तुझ्यामुळे सर्व चालतंय आणि तू माझ्याजवळ आहे, परंतु मला अजून ओळखता येत नाही. मग तो कोण ओळख करून देतो? मगाशी सांगितलं तुम्हाला, शास्त्राचे भांडण आहे, तप तीर्थाटन आहे, पूर्वीचे ब्रह्मंतरीचं संत पायशे व्हावं म्हणून त्यांनी सांगितलंय, संता विण I
करता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाहे आणि तेने साधती साधने सुटती भवाची बंधने. हे गुरुपद आहे. काय करतात ते संत? काय करतात? आता तुम्ही म्हणा संतांना कुठे शोधायचं? संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज हे 700 वर्षापूर्वी, काही 400 वर्षापूर्वी, काही 450 वर्षापूर्वी होऊन गेले. मग आता कुठे संत? असं वाटतं का तुम्हाला? आता कुठे संत असं वाटतं? संत बीज पलटे नहीं युग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. ज्ञान कधीच लोकलं जात नाही, लक्षात ठेवा. लोकले ज्ञान जोगी गीतले नंती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि कृष्ण भगवंताच्या नंतर गीता तुम्हाला संस्कृतने समजलंय म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे त्या कृष्ण भगवंताला अवतार घ्यावा लागला. हे समजण्यासाठी आहे, लक्षात घ्या. काय समजून घ्यायचं आपल्याला? अजून देवाजवळ जायचं. आपण देव समजून घेतला. सर्वंत ब्रह्मांड म्हणजे ह्या सगळे पोकळी म्हणजे हे देव आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहोत. आपलं कार्य संपलं की आपल्याला बाहेर फेकलं जातं. ब्रह्मांड आहे तर आहे तसंच आहे. मग या देवाच्या, या ब्रह्मांड रूपी देवाच्या दारामध्ये म्हणजे ते दार कुठे? कुठे दार? देह देवाचे मंदिर, देह देवाचे या जीवाने देह धारण केला म्हणला जीव आहे. शिव मात्र निर्गुण निराकार आहे, पण त्याच्यामुळे हे कार्य चालतं. त्यावेळेला तो भक्त म्हणतो देव माझा, देव माझा, देव माझा, माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. ऐशी ज्याची सत्य वाचा, बरं का, असत्य नाही. अशी ज्याची सत्य वाचा त्याला कळतं, बरं का. त्यावेळेला ते म्हणतात की देहच हा देवाचं मंदिर आहे. मग आता हे जर मंदिर आहे तर याच्यातला देवाचा द्वार कोणतं? मग इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, यही बड़ा अचंबा. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. इथे 3.5 हाताची वेटोळी घालून बसली कुंडली, तिला जागृत करायचं आहे. आणि ती सुप्त अवस्थेमध्ये आहे. तिला जर दुसरं दिलं ना मग ती तोंड असं काढतं, फुंकर जाते डायरेक्ट जागेवर. आणि तिथून इथं अमृत कुंड आहे आणि इथून आपल्या पडजीवर गोड थेंब पडतात. तो म्हणतो मी आज गोड खाल्लं नाही, काय नाही, गोड का लागायला मला. अमृत कुंड इथे आणि त्या दुसऱ्या दिल्यानंतर ते पडजीवर तुमच्या ते थेंब पडतात. लक्षात घ्या. आणि हे संत दाखवून देतात कशाच्या माध्यमातून? महावाक्याच्या माध्यमातून. मग महावाक्य करायला पाहिजे की नाही? अर्थ सांगितलं की नाही तुम्हाला की हे अविद्या रूप आहे, हे अविद्या आहे, खरं नाही आहे. हे निद्रा आहे. निद्रा खरी आहे का? अविद्या. अविद्याच खरी नाही तर निद्रा काय खरी? आणि विश्वरूपी हे विश्व खरं काय? स्वप्न नाही. हे संपूर्ण विश्व त्याच्यातच आपण आलो. हे काय आहे? काय आहे?
स्वप्न आहे, स्वप्नामध्ये 10 लाख लागले, कराल मुलीचं लग्न. स्वप्नामध्ये वाघ धावून आला, घाबरला तुम्ही, जागा जागा कुठे आहे तो वाघ. तसं हे स्वप्न आहे, काल नव्हतं. हे मंडप होता का 10 वर्षापूर्वी होता का? नंतर बांधला की नाही? हा मंडप 10 वर्षापूर्वी होता का? नंतर बांधला ना. किती वर्षाचं आयुष्य असेल? 100, 200, 300, पण पडणारच आहे ना. आपलं हे आम्ही ज्या वेळेला 55 वर्षापूर्वी जेव्हा मी होतो तेव्हा जनता विद्या मंदिराची अवस्था काय होती, आज काय परिस्थिती आहे. नवीन होते नाही, सगळं नवीन तयार होते, नवीन पिढी आहे. आणि या पिढीला ती परंपरा माहिती पाहिजे, म्हणून ही आपल्या सप्ताहाची परंपरा आहे. आणि नुसतं सप्ताह आहे, नुसतेच गर्दी आहे, नुसतंच भोजनाची सोय आहे, पण काय सांगतात कीर्तनकार. माझी कला मी जर तुम्हाला दाखवून गेलो तर तुम्हाला काय, माझी इच्छा अशी आहे की तुम्हाला ते समजावं, तुम्ही हे समजून घ्यावं. आपल्या गावात, घोडेगावात सुद्धा भरपूर कीर्तनकार व्हावे ना, व्हावे का नाही मला. आता इथे जे उभं आहे ही सगळी घोडेगावचीच मंडळी आहे. असं म्हणलं तर सगळे घोडेगावचे गाणारे महाराज सगळे, मग चांगली गोष्ट आहे. कीर्तनकार पण आहे, गायक पण आहेत, वाजवणारे आहेत महाराज. एकच महाराजांची ओळख आहे, गातात पण, वाजवतात पण, कीर्तन पण करतात, बाकी त्यांची ओळख नाही. परंतु मला असंच म्हणायचं, घरोघरी कीर्तनकार होऊ द्या ना, घरोघरी प्रवचनकार तयार होऊ द्या ना, घरोघरी अधिकारी वर्ग तयार व्हावा, जेणेकरून आपला संत परंपरा पुढे चालली पाहिजे. चारही भावंडाला लग्न नाही, मुलं नाही, पण आज त्यांची कोट्यावधी मुलं आहेत. कशाने झाली? त्यांची एवढी सत्ता होती, कोरड्या विहिरींना पाणी आणत होती, पिसं झालेल्या कणसाला ज्वारी होत होती, मेलेले मुर्दे उठवत होते, अशी ज्यांची ताकद होती. त्यांना काय अशक्य होतं संपत्ती मिळवायला? संपत्तीसाठी परमार्थ आहे का? मुलाला नोकरी चांगली लागवावी, मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलाला मुलगा झाला पाहिजे, जावई चांगला मिळालं पाहिजे, याच्यासाठी परमार्थ असतो काय? परमार्थ याच्यासाठी आहे की मी कोण आहे मला समजून घ्यायचंय, त्यासाठी आलोय आपण. हा देह दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जे तू जोडशी नारायण, या नारायणला जोडायचं आपल्याला. आणि म्हणून आपल्याला हा देह दिलाय. आपण मरत नाही, देह मरतो, आज ना उद्या जाणारच आहे तो, पण आतलं जे चैतन्य आहे ते अखंड आहे. आणि हे चैतन्य मी आहे असं जर समजलं तर तुम्हाला भीती कशाला राहील? देव पाहावे असे गेलो आणि तेथे देवच उभे ठेवलो ना. मी देवाला शोधायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर काय, मोती, समुद्रामधले मोती शोधायसाठी त्यांनी जर ते कोंबो काय ते असं की नाही, मिठाचा तयार केला, मिठाचा, आणि मोती शोधायला पाठवला समुद्रामध्ये, येईल का वरती तो? मिठाचा म्हणल्याने ते विघळून जाणार ना. तसं आपण देवाला शोधायला गेल्यानंतर देव निर्गुण निराकार आहे आणि आपलं चैतन्य निर्गुण निराकार आहे. मग हे त्याच्याशी मिळून असतं, वेगळं नाही. देवाचं द्वार समजलं तुम्हाला? देवाला द्वार कुठे आहे? देवातच आपण आहोत. देवाचा द्वाराचा काय संबंध येतो? देवाचे द्वारी आणि उभा क्षण बरी, म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत हा जो क्षण आहे त्याला क्षण म्हटलं गेलंय. क्षण म्हणजे घड्याळाचा क्षण नाही, कारण त्यांनी सांगितलंय क्षणोक्षणी करावा हाचे विचार, करावया पार भव सिंधू. हा भवसागर तुम्हाला तरुण जायचा आहे आणि प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. तो काळ आपल्या जवळ आहे, जन्मताच तो आपल्या पाठीशी आहे. तो कधी धडक घालेल सांगता येत नाही. कुठेही जेवताना म्हणा, बसताना म्हणा, चालताना म्हणा, प्रवास करताना कुठेही तो आपल्या पाठीमागच आहे. योगायोग सांगतो की त्यावेळेला आपले सरपंच काळे, काय नाव त्यांचं, पुंडलिकाचे भाऊ नामदेव महाराज, हा नामदेव काळे सरपंच होते. जेवता गेले की नाही, अशा अनेक गोष्टी झाल्यात, अनेक गोष्टी ऍक्सिडेंटच्या गोष्टी झालेल्या आहेत, पण त्या लिहिलेल्याच आहेत. आता सुद्धा तुम्हाला त्यांनीच इथं बसवलेलं आहे. आता सुद्धा मला तोच बोलवतोय आणि सगळ्यामध्ये हे चित्र दिसायला तरी चेहरे वेगळे असले, काळे गोरे, लठ्ठ काटकोळे, लहान बुटके किंवा उंच, तरी आत्मा मात्र एकच आहे. आत्मा वेगळा नाही, लक्षात ठेवा. सर्वत्र ठिकाणी आत्मा एकच आहे आणि त्याने तुम्हाला इथं बसवलंय. तुमचं पुण्य आहे
कशा करता? समजून घेण्याकरता तुम्ही आलेला आहे तिथे. जाताना हे समजून घ्यायचंय की मी चैतन्य आहे, मी आत्मा आहे. आत्मा कधी जन्मत नाही, आत्मा कधी मरत नाही, असा मी आत्मा आहे. कशाला भीती राहिलो? देहाची भीती राहील कशाला? आजार जो आहे तो देहात आहे, आत्मा कुठे आला? आत्म्याला खाणं पिणं झोपणं दागिने कपडा काही लागत नाही, ते आत्मा तुम्ही आहात. आणि समजून घेण्यासाठी कीर्तन आहे, समजून घेण्यासाठी गुरु करायचे आहेत. गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे. कारण गुरु करणारे गल्ली पळत असतात, सद्गुरु मात्र क्वचित असतात. हे लक्षात घ्या. ज्याच्याकडे प्रश्न आहे त्याच्याकडून उत्तर शोधा, आणि हे शोधण्यासाठी तुम्ही यावं लागतंय बरं का. मला ते शोधायचं आहे. आतापर्यंत मी शोध घेत होतो पण मला अजून उत्तर मिळालं नाही. आज मला मिळालं असं म्हणावं, प्रश्न विचारावा की महाराज आम्हाला इथपर्यंत समजलं, याच्या पुढचं काय सांगा. देवाचं द्वार समजलं, क्षणभर समजला. आणि जर तुम्हाला हा क्षण समजला तर चारही मुक्त्या तुमच्या जवळ आहेत म्हणून समजायचं. आणि त्या चारही मुक्त्या सलोकता, स्वरूपता आणि समीपता. आणि चौथी जी आहे ती सायुज्यता. आणि सायुज्यता म्हणजे ही बरं का, हे ब्रह्मांड जे आहे याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. या तिन्ही मुक्त्या जरी तुम्ही जवळ गेला, त्यांच्या रूप जरी रूपासारखे झाला तरी त्याला महत्व नाही, सायुज्यता मुक्तीला महत्व आहे बरं का. म्हणून या ब्रह्मांडातूनच आपण आलो आणि या ब्रह्मांडामध्येच आपलं परत जायचंय. पुन्हा जन्माला यायचं नाही असं जर असेल, 83,99,999 युनिट झालेले आहेत. आणि ही शेवटची पाळी आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्यावर फेरा पडे. कसला? उरलेले पुन्हा 83,99,999 मध्ये एक येऊन कोटी कोटी फेरा मनुष्य देह मारा मग लागेल. लक्षात ठेवा, हा देह शेवटचा आहे, याच्यानंतर देह नाही मनुष्याचा. आणि या देहामध्ये आपल्याला ओळखून घ्यायचंय काय? मला पुन्हा जन्माला यायचं नाही, मुक्त व्हायचं या जन्मात. पाप पुण्य कर्म आणि वासना चारही गोष्टी बाद होतात. कशाने? महावाक्याने, अनुग्रहाने, त्या बोधाने. तो कुठे आहे बोध? मग साधू बोध कुठे आहे? अनुग्रह कुठे आहे? महावाक्य कुठे आहे? प्रबोध कुठे आहे? याचा शोध घ्यायचा आहे ज्ञानी लोकांनी. त्याच्यासाठी आपण आलेलो आहे, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं बरं का. तरीच जन्म यावे आणि दास विठोबाचे व्हावे. नाहीतरी काय थोडी श्वान शुक्री बापुडी. आणि त्यांच्यात आपल्याला काय फरक आहे की नाही? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. म्हणून जीव भ्याला आणि शरण विठूशी गेला. त्याला विठ्ठला हे रूप आहे बरं का. त्याला तुम्हाला जर काही दाखवलंच नसतं, मंदिर दाखवलं नसतं, मंडप दाखवलं, कुठे आला असता तुम्ही? हे खूण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून देव समजला, द्वार समजलं, त्याचं देवाचं द्वार हे आहे. तर हे लक्षात घ्या की 10 दरवाजे जरी असले तरी आईने या एक दरवाजा तेल लावून बंद केले आणि तो ओपन होतो. महावाक्य दिल्यानंतर, अनुग्रह दिल्यानंतर हा ओपन होतो. वाप निघते असे इथून. आणि उरलेले 9 आहेत. या 9 द्वारापैकी देवाचं द्वार कोणतं? तर त्या देवाचं द्वार आहे हे. हे विश्रांती घेतं का? याला विश्रांती आहे का? डोळ्याला विश्रांती आहे, कानाला विश्रांती आहे, तोंडाला विश्रांती आहे, हातापायाला विश्रांती आहे. पण हा बिचारा कधीही विश्रांती घेत नाही. विश्रांती घेतली तर कुंडलिक वरच गेला रे, नाही का? मग तुम्ही सांगा, या द्वारामध्ये जर तुम्हाला हे कधी कधी चालतो, कसे नेहमी चालतं, स्वप्नात पण चालतं, कामात चालतं, जेवताना चालतं, गप्पा मारताना चालतं, भांडताना चालतं. कोणत्या वेळेला हे बंद आहे? म्हणून ह्या देवाच्या द्वारामध्ये श्वास वरती येताना श्वास आपण घेत नाही, श्वास आपोआप चालतो. लक्षात ठेवा. श्वास तुम्ही प्रयत्न करा, ताट बसा आणि म्हणायचं मला नाही श्वास घ्यायचा. श्वास आपोआप येतो. परापशंती मध्यमा आणि वैखरी जरी असली तरी 5वी वाचा हे प्रणव वाचा आहे आणि ती स्वयंभू आहे, अखंड चालते ती. त्याच्यावर वरती श्वास आला की त्याला राम म्हणायचं आणि सोडताना कृष्ण हरी म्हणायचं. मग श्वास जर राम आणि कृष्ण जर म्हणत असेल तर तुम्हाला काय त्रास आहे? तुम्हाला माळ जपायची गरज नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा. माळ घ्यायची गरज आहे का? हरिपण सांगितलं, हरिपाठी गेले निवांत ठेले. मग असं केलं का आपण कधी? तुम्ही कधी डोळे दाखवून बसला का? निवांतचे ठेले बसला का? मग हरिपाठ म्हणता कशाला? ते भ्रमर ते मकरंद सेवन करण्याकरता इतकं मंत्रमुग्ध झालं की फूल कधी भेटलं त्याला कळलं नाही, त्यातच गुदमरून गेलं.
मग तसा आपण हरिपाठ म्हणतो का? हरी म्हणजे हरणे आणि पाठ म्हणजे अभ्यास. हरण्याचा अभ्यास करायचा आहे, नम्र होण्याचा अभ्यास करायचा आहे. तुमचं ज्ञान वाढल्यानंतर तुम्ही नम्र झाला पाहिजे आणि नम्र झाल्याशिवाय तुम्हाला देव करणार नाही. नम्र झाला होता तेने कोंडले अनंता. नम्र झाल्याशिवाय देव कळत नाही. आणि नम्रता कशामुळे येते? हे देव समजल्यामुळे, देवाचा द्वार समजल्यामुळे. आणि तो जोपर्यंत तुम्ही सद्गुरू करत नाही, अनुग्रह घेत नाही, महावाक्य घेत नाही, तोपर्यंत समजणार नाही. मंत्राने पुण्य होईल ना? एकाच नामाचे लाखो मंत्र आहे, पण कशापासून तयार झाले? एका नामापासून. आणि ते नाम गुपित आहे. बोला, ते नाम गुपित आहे. का गुपित आहे? ताकदच तशी त्याची. त्या नामाची, त्या महावाक्याची, त्या अनुग्रहाची, त्या बोधाची ताकद तशी आहे. तुम्ही जर तो बोध घेतला आणि जर म्हणायला लागले तर अष्टसात्विक भाव तयार होता. रजतम सत्व हे जे 3 गुण आहेत, ज्याचा ज्या गुणाचे प्राबल्य आहेत त्या गुणाची अवस्था होते, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि ते होणारच आहे. तुम्हाला जर आता खिचडी आहे का काय जेवण आहे मला माहित नाही, पण जर बकरीमध्ये खिचडीमध्ये जर मिरची जास्त झाली तर उसूस होते की नाही? नाकातनं पाणी, डोळ्यातनं पाणी उसूस करतं की नाही? तुम्ही सगळ्या अंगाची आग होती की नाही? एका मिरचीमध्ये एवढी ताकद आहे, तर त्या विश्वरूपी त्या देवाची ताकद असेल की नाही? मग तुमची अवस्था होणारच, हे लक्षात ठेवा. साप चावला म्हणजे तो मंत्री काय करतो? लिंबाच्या काड्या खायला देतो आणि त्याला त्या काड्या गोडच लागतात. जोपर्यंत विष उतरत नाही तोपर्यंत त्या काड्या कडू लागत नाही. तसं अनुग्रह आणि महावाक्य घेतल्यानंतर तुम्हाला अष्टसात्विक भाव हे होतातच. मग कोण रडेल, कोण हसेल, कोण अंग टाकून देईल, समोर तीच असेल तर गडगडा लोळेल. हे गुण आहेत त्याच्यात. साखरेच्या अंगी जो गुण आहे, मिठाच्या अंगी जो गुण आहे, तिखटाच्या अंगी जो गुण आहे, ते गुण या नामाच्या अंगी आहेत. आणि ते नाम आहे गुपित. का ठेवलंय? तर ताकद तशी आहे. नामाच्या अंगी ताकद आहे तशी. संत्राणे उड्डाणे हुंकार उदनी लगेच घरी धर्मळ भूमंडळ सिंधुदुर्ग गगरी कळालेले ब्रह्मांड दाखले म्हणून त्यांनी सांगून दिलं बरं का. उठा उठी अभिमान जाय असे तळकोन ते या पंडितकडे या. कसे? खळा पाजर रोकडे नेत्री असून धारा कुठे रोमांच शिरला. हे अभंग कोणाचे आहे? तुकाराम महाराजांनी उभेच लिहिले का? माझा अभंग नाही, त्यांचा अभंग आहे. हे सर्व स्वामीचे गुढपरी दाविले तुझं उघड. आता इंद्रिया देऊनी कवाड तू हृदय भोगी. आक्रंदे थोर आक्रोशे वारंवार रडता दिशे. रडण्या माझी गदगदा हशे विसरूने माझे तुझे सांगून आलोकलाजे. ह्या व्हाव्या कोणाच्या आहेत? जो मोले मदिरा खाय व मदिरानंदे नाचे गाये. आणि ज्यांनी ब्रह्मानंद सेवेला तो केवी राहे आवरला. या लागे लोक माहिता सोय नाचे ब्रह्म उन्मादता. लोक मानती तया पिशाचता. अरे हा पोदू पंडिता सजराकडे शेर दिला, डायरेक्ट शेरा मारला, एकनाथ महाराजांनी. पंडिताला सुद्धा ही अवस्था कळणार नाही. ज्याला घेतलं त्याला तिखट आहे का गोड आहे का खरड आहे का कळतं. नाही घेतलं तर काय करणार? पण हे शास्त्र आहे आणि एक सत्य आहे. ह्याच्यामध्ये झूट काही नाही, लक्षात ठेवा. देवाचा द्वार समजलं, देव समजला, क्षण समजला, मुक्त्या समजल्या. ही सायुज्यता मुक्ती पाहिजे. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे
म्हटले हरिमुखी म्हणा. हरीचं मुख काय? देवाचं मुख कोणतं? हे ब्रह्मांड आहे. मुख कोणतं? मग देह सांगितलं त्यांनी. देहाचं मुख आहे, हे आहे. आणि त्याच्यावर आपल्याला म्हणायचं एका मिनिटामध्ये 15 वेळा येतो आणि जातो. वासुदेव करीतो फेरा, वाड्यात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, नाही द्याल तर जातो मागारा. म्हणजे हा बरं का, तो पंढरपूरला जो असतो ना टोपीवाला वासुदेव, तो नाही, हा वासुदेव. हा येतो आणि जातो सतत. मग तो येतो जातो म्हणजे एका मिनिटामध्ये 15 वेळा येतो आणि जातो. एका तासामध्ये 900 वेळा जातो येतो, आणि एका दिवसाचे 21,600 वेळा जातो आणि येतो. लक्षात घ्या. मग एका तासाला जर समजा 900 आहेत, 8 तास जर तुम्ही झोपला तर 9 8 72 7,200 जप एका रात्रीत होता. कधी पोहोचलं सांगा. त्यांनी म्हटलं या मुखाने हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण मोजणार सांगा ना. एका दिवसात जर 21,600 झाले, एका महिन्याचे किती झाले, वर्षाचे किती झाले, किती वर्ष जगतोय आपण, कोण मोजणार सांगा ना. गुरु माऊली म्हणतात हरी मुखे म्हणा, या मुखाने म्हणा. काय त्रास आहे तुम्हाला सांगा. हे स्वतंत्र खात आहे, त्रास आहे का? झोपेत पण म्हणते, सगळ्या कार्यामध्ये ते म्हणते. म्हणून त्याच्यावर फिट करायचंय. काय? पहिल्यांदा मंत्र फिट करा, तुम्हाला गोडी वाटेल आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल की ह्याच्यामध्ये आनंद आहे बरं का. मग आम्हाला दुसरं स्टेप द्या. इथपर्यंत शाळा आहे जनतामध्ये, बाकीची शाळा मंचला, नंतर मग पुण्याला आहे. ग्रॅज्युएशन व्हायचं की नाही तुम्हाला? ग्रॅज्युएट व्हायचं ना, डबल ग्रॅज्युएट व्हा ना. डबल ग्रॅज्युएट झालं तर पगार जास्त आहे. तसे समजून घेतलं तर तुम्हाला सगळ्या प्रश्न उत्तर मिळतील. का समजून घेऊ नये? म्हणून हरिमुखे म्हणा या, आणि त्याची गणना कोण करणार आहे? अखंड एवढी गणना जबरदस्त. असं जर झालं तर मग काय करायचं? नेमकं काय करायचं? हरिमुखे म्हणायचं बरोबर आहे. करायचं काय? तुम्ही संसारात असून सुद्धा त्याला सवय असोनी संसारी सगळे संसारात आहे. पण संसार कसा आहे? काय संसार लोकमा दिले? संसार दुःखमूळ, चौगडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, आहे की नाही? पण जर तुम्ही देवाची जर जोड केली, त्याची जर ओळख करून घेतली, तर संसाराचं दुःख तुम्हाला वाटणारच नाही. संसारात दुःख आहे तुम्ही विसरून जा, एवढा आनंद आहे. कधी मिळेल? हे घेतल्यावर, हे समजून घेतल्यावर. मग हे समजून घ्यायचं म्हटलं तुम्हाला अटी आहेत ना. हे जर समजून घ्यायचं असेल त्याला अट आहे की बाबा तुम्हाला समजून घ्यायचं असेल देव, तुम्हाला पहिल्यांदा देवाबरोबर लग्न लावावं लागेल, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालावं लागेल, नित्य नेमाने त्याचा हरिपाठ म्हणावं लागेल, 10 ओव्या
ज्ञानेश्वरीच्या वाचावं लागते, अभंग 4-5 वाचावं लागते. हा नेम आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. आणि हे पथ्य आहे तरच तुम्हाला ते कळेल, अन्यथा कळणार नाही. समजून घ्यायचं असेल तर, देव ओळखायचा असेल तर संसारातच तुम्ही आहात. पण संसार हा कसा आहे, दुःखमूळ आहे. आणि मग याला जोडेला काय, जसं नोकरी करतो माणूस पण त्याला जोडधंदा म्हणून बाकीचं काहीतरी करतो, व्यवसाय करतो, रिक्षा चालवतो, दुसऱ्याच्या गाडीवर जातो, काहीतरी करतो संसारात यावं म्हणून. तसं संसार सुखाचा जर वाटा तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तुमच्या जिभेला नाही का, तुमच्या ह्या जिभेला, तुमच्या श्वासाला ती सवय लावायची आहे. हा काय आवड आहे हो, पण नेम आहे. मांसाहार करायचा नाही, जुगार करायचा नाही, करायचं नाही, अटे घ्या बर का. दररोज घ्यायची, घ्यायची का, घ्यायची नाही. इकडे अटे. आमच्याकडे असं नाही आहे. वारकरी संप्रदायाचे मूळ आहे त्याकडे. हा, कुछ भी खाओ हमारे पास आओ, रोज खाओ अंडिया, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. तुमच्या बापाने ठेवलं. अरे दुकानं टाकले तुम्ही, पैसा कमवता, लोकांना सांगता कोरोनामध्ये म्हणे अंडी खाल्ले म्हणून जगलो म्हणे. अंडी खाल्ले म्हणून जगलो तुम्ही. अरे मग अंड्याचंच उत्पन्न जास्त होईल ना. अंडीच खा, दुसरं काय खाऊच नका. देवावर विश्वास पाहिजे. अरे तो आहे आणि तोच सगळं कार्य करणार आहे, एवढा विश्वास पाहिजे. देवाबद्दल, नामाबद्दल, गुरुबद्दल, शास्त्राबद्दल पूर्ण विश्वास पाहिजे. तोच पूर्ण आहे आणि तोच सत्य आहे. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात, काय म्हणतात शंकराचार्य, जग हे ब्रह्म हे सत्य आणि जग मिथ्या आहे. जग हे खोटं आहे, हे लक्षात घ्या. जग हे खोटं आहे. काल नव्हता, आज आहे, उद्या नसणार आहे. पण ते ब्रह्म मात्र अखंड आहे. त्यांचे शब्द आहेत हे. पण इकडे आठ आहे बरं का. माळ घालावीच लागेल, जप करावाच लागेल. कसा, माळ घेऊन नाही, आपोआप. भात शिजत असताना तुम्ही त्या पातेल्याला कान लावा, रट 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 असा आवाज येतो बरं का. चहा ठेवला, पाहुणे आले, त्याला उकळी कशी येते, बघितले का कधी उकळी, अशी खालून वरती सारखी ते चालले असते, खालून वरती. तुम्हाला कधी उकळी फुटली का, तुम्हाला कधी उकळी फुटली का. तुम्हाला पण उकळी फुटायला पाहिजे. पर्यापासून ते इथपर्यंत, पर्यापासून ते इथपर्यंत अखंड चालतं. ते अखंड, त्याचं खंड होत नाही. आणि हे नियम असल्यानंतर हे जर तुम्ही पाळले, माऊली पण म्हणतात चोविधी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. कुणाशी गाती, हरीशी. आणि वेद शास्त्र आणि पुराण हरीलाच गातात. म्हणून तुम्ही काय करा, ते वेदशास्त्र काय करतात, बाह्य असे उभारून सांगतात तुम्हाला. अरे वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. खरंय बाबा, हे ब्रह्मसत्य आहे, जगन नित्य आहे, हे सांगतात ते. माऊलींनी सांगितलं सगळीकडे शास्त्र पुराण वेद हे सगळं काय करतात, हरीलाच जातात. मग त्या हरीला गायचं म्हटल्यानंतर तो हरी शोधायचा आपल्या जवळ, आपल्या जवळ शोधायचा. आणि तो आपल्या जवळ आहे बरं का, आपल्या जवळ आहे हे सांगण्यासाठी बोलतोय मी. खरा तो आपल्या जवळ नाही, त्याच्यात आपण आहोत, हे वाक्य नीट लक्षात ठेवा. हरीमध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये तो नाही आहे. लक्षात येत आहे का. परत तुम्हाला काय वाटला प्रश्न ते विचारा, तुमच्यासाठी उद्याचा अजून मुक्काम करतो. पण प्रश्न निर्माण झाला पाहिजे. मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि शोधण्यासाठी आपण इथं आलं पाहिजे, तर परिवर्तन, नाही तर काय नाही बरं का. सोनाराने फुकले नळे निघणू वारे, रोज उठून या खावयाची चिंता, आपल्या हितन आठविषयी जमणार नाही. पाहिजे तुम्हाला ते समजूनच घ्यायचंय मला. म्हणून संसारात असून सुद्धा आपल्याला काय करायचंय, या द्वारे त्याचं सतत चिंतन करायचंय. दिलेल्या तुम्ही महावाक्य नका घेऊ, तुम्ही बोध नका घेऊ, तुम्ही अनुग्रह नका घेऊ, मंत्र म्हणा, पण तो श्वासावर म्हणा. लक्षात घ्या, मुखाने म्हणायची गरज नाही. कारण मुखाने माणूस काही बोलतो, काही खातो, शिव्या देतो, शाप देतो. मग ह्या मुखाने कसं म्हणायचं सांगा. म्हणून या
या वाचेने तुम्हाला ते म्हणायचंय, जिव्हे वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. आता सगळ्यांनी हात वर करायचे आणि त्या पांडुरंगाचं भजन करायचं. किती प्रकारचे फुलं आहेत, पण दोरा मात्र एक आहे. तुम्ही सगळ्यांचे जरी कर्म वेगळे असले, तुमच्या प्रारब्धानुसार जरी सुखदुःख असले, तरी आत्मा मात्र तुमच्या शरीरात जे चैतन्य आहे तो मात्र एक आहे, लक्षात ठेवा. आणि हे आपलं द्वार आहे. क्षण म्हणजे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्याला क्षण म्हणतात. कारण कोण दिवस येईल कैसा या देहाचा नाही भरोसा. आहे का भरोसा? गॅरंटी आहे का तुम्हाला? 7 वर्षाचा, 70 वर्षाचा, 75 वर्षाचा वाढदिवस साजरा झाला, उरले किती? बरे गेले ते वाया गेले ना, काहीच केलं नाही. ज्याच्या जीवावर आम्ही उड्या मारल्या, ज्याच्या नावावर उड्या, त्याच्या नाकात काढ्या, त्याच्या जीवावर आम्ही उड्या मारल्या प्रपंचाच्या, त्याला आम्ही ओळखलं नाही, उपयोग काय? जन्माला गेला आणि पाणी वाहून गेला. मग ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. मग वाया घालवायचा का? आतापर्यंत गेला वाया. आज सावध व्हा ना. आज किती योग आहे सांगा ना. श्रावण महिना, पहिला सोमवार आणि आजच एकादशी. तिन्ही देवांचं एकीकरण आहे हे. तुम्ही बेल वाहता की नाही? बेल, त्याला एकच देठ आहे खाली आणि हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, हे प्रतीक आहे आणि ते तुम्ही वाहता. आणि संतांना जेव्हा तुम्ही शरण जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हे काय आहे, पण त्यांना धरल्याशिवाय जमत नाही बरं का. कारण आधार पाहिजे ना. सगुण असल्याशिवाय तुम्हाला निर्गुणाकडे जाता येत नाही. सगुण जर नसेल, आपला देह दिला नसता, तर निर्गुण हे कसं कळालं असतं. पण ज्या निर्गुणापासून सगुण तयार झालं ते सगुण पुन्हा निर्गुणामध्ये विलीन होतं. नाश काहीच होत नाही. आता कालपर्यंत तुमच्याकडे पाऊस येत होता ना? पाऊस येत होता की नाही? कुठून आला? पावसाचा उगम कुठून आहे? ढगातून आहे ना? ढग कुठून आले? समुद्राच्या पाण्यापासून बाष्प तयार झाला, त्याचे ढग तयार झाले. काही दिवस थांबल्यावरती नंतर पाऊस पडलाय आणि पडला ते पडला. तुमच्या नद्या, नाल्या, विहिरी भरून गेला कुठे? पुन्हा समुद्रामध्ये गेला ना. मग जिथून आला तिथं गेला की नाही? हे ज्ञान पाण्याला सुद्धा आहे, आपल्याला
आपल्याला नको का? मी जर त्या देवापासून आलो तर मला देवाकडे जायचं की नाही? आणि देवाकडे जर नाही जायचं तर मग घ्या जन्म मरणाचं सुख आहे का? दुःख आहे ना. म्हणून संतांनी सांगितलं की जन्म मरण टाळता यावं यासाठी आपल्याला सतत त्याचं ध्यान करायचंय. मग म्हणले मरणी जे आले आठवी तो गतीची पाहावी म्हणून सदा स्मरावी मातेची तुवा. म्हणजे त्यावेळेला घेऊ आम्ही राम. शेवटच्या वेळेला घ्याल काय? प्रपंचामध्ये एवढं तुम्हाला व्याप असतात आणि प्रपंचाचे व्याप पडेपर्यंत असतात ना. जेव्हा तो पडतो अंतर्नाम तेव्हा प्रपंचाच्याच चिंता असते. ह्या मुलाचं कसं होणार, ह्या मुलीचं कसं होणार, शेताचं काय होणार, घराचं काय होणार. आणि तुम्ही कसं काय राम म्हणणार? म्हणू शकत नाही. म्हणून ती आतापासूनच सवय लावायची आहे. या वाचेला आतापासूनच सवय लावायची आहे. पहिल्यांदा मंत्राची लावा, नंतर तुम्ही म्हणा की नाही आम्हाला ते महावाक्य पाहिजे. आणि त्याची ताकद बघा तुम्ही काय. जे तुम्हाला अनेक दिवसांनी सुख मिळणार आहे इथं सुरुवातीपासून आहे. हा फरक आहे महावाक्यामध्ये आणि बोधामध्ये. हा फरक आहे, लक्षात घ्या. पण ज्याला गरज आहे त्याला देवाची गरज पाहिजे का आवड पाहिजे? मला गरज पाहिजे का आवड पाहिजे? आवड पाहिजे. मला फार साखर आवडत होती, मला पेढी आवडत होती, मला गुलाबजाम आवडत होता. पण डॉक्टरने सांगितलं तुम्हाला डायबिटीस झाला. आता मी खाऊ शकतो का? मग आवड टिकली का? आवड टिकत नाही. पण अन्न पाणी सोडून चालेल का? भाजी भाकरी खाणं हे गरजेचं आहे. तसं देव गरजेचं आहे. देवाबद्दल आवड चालत नाही. देवाला ओळखणं हे आपल्या मनुष्य देहाचं कर्तव्य आहे. आणि एवढंच कर्तव्य नाही तर तो देव मीच आहे. बघा, पिकले असेल ते कडून गेले तैसे मा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईच आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठवून आठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. काय म्हणतात ते? मीच पांडुरंग झालो. प्रबोध सांगतो बरं का. महावाक्यानंतर प्रबोध सांगतो अरे मीच देव आहे. मग देव नाही का? तुमच्यामध्ये जर देव, तुमच्यामध्ये जर तो आत्मा, तुमच्यामध्ये जर ते चैतन्य नसेल तर तुम्ही पंढरपूरला जाऊ शकाल का? पंढरपूर तर लांब आहे हो. इथे तुम्ही त्या चैतन्याशिवाय आत्म्याशिवाय बसू शकाल का? त्या चैतन्याशिवाय मी बोलू शकेन का? मग ते चैतन्य जर तुमच्याकडे आहे, अखंड आहे ना. जेव्हा देहाचे साथ सोडेल, नवे देहाचे कार्य संपेल तेव्हा बाजूला फेकलं जाईल. आणि हे करण्यासाठी तुम्हाला पांडुरंगाची काय करायला सांगितले? भक्ती करायला सांगितले. किती वेळा सांगितले? तुका म्हणे जाय पंढरीची, तुका म्हणे जा एक वेळ पंढरी आणि तयाच्या घरी येऊ नये. यमाच्या तावड्यात जायचं नसेल तर एकदा पंढरी समजून घ्या म्हटले ते. मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. आणि तुम्ही दर महिन्याला जातात. त्यांनी तसं सांगितलं का? आता आजच दर्शनाला लोकांची गर्दी आहे. उद्यापासून शंकर भगवान अमेरिकेला जाणार. उद्यापासून देवाला सापडणार नाही तुम्हाला. पुढच्या महिन्यात 14 तारखेला गणपती येणार. जो कोण 1.5 दिवसाचा बसवतो, कोण 5 दिवसाचा, कोण 7 आणि कोण 10 दिवसाचा बसवतो. आमच्या काय गावात बघितले रात्रभर चालतो. सोसायटीचं कर्ज काढून बसते लाखो रुपये. लक्ष्मीला गावाला होता. पांडवांचं काय झालं त्याला माहित नाही. म्हणजे देव तुम्हाला तेवढ्या पुरता तेवढा आला म्हणजे आहे का? कशासाठी येतो आणि समजून घ्या ना. तुमच्या घरात सुखदुःख काय आहे, तुम्ही कसे वागता लोकांशी, हे समजून घेण्यासाठी येतात ते. सगुण रूपाने आले ते आणि पुन्हा ते जातात त्यांच्या ठिकाणी. मग आता सुद्धा आजच फक्त यायचं यात्रा आहे म्हणून. उद्यापासून कोण गर्दी करतो? आले तर श्रावण महिन्यात येतील. नंतर देव राहत नाही काही ते. पण हा चैतन्य आणि हा आत्मा मात्र तुमच्या जवळ अखंड आहे. अखंड. त्याला भाजायचंय. कसं भाजायचं ते सद्गुरूच्याकडून समजून घ्यायचंय. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव
ज्ञानदेव म्हणे ते एकटे नाही म्हणले बरं का, ते म्हणले व्यासांची आठवण. व्यासांना मध्ये टाकले त्यांनी, व्यास नंतर व्यासांचा शब्द आहे. ज्ञानदेव म्हणे म्हणे पण काय व्यासांची आठवण. ह्या खुणा आहे कशाच्या? व्यासांच्या आहेत. आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्या घरी हा द्वारकेचा राणा होता. तसं जर विचार केला, पांडवाचं कुळ जर आपण पाहिलं, सर्वांनाच माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही. त्या पांडवाच्या कुळामध्ये जर पूर्ण हिस्ट्री काढली तर काही नाही तिथे, लक्षात घ्या. पण तिथे ते होते बर का. अभंगाप्रमाणे जरी असं म्हणायचं असेल, सखूबाईचं जनाबाईचं जातं पांडुरंग जर दळत असतील, आता तुम्हाला कोणी बसवले? कीर्तन झाल्यानंतर तुम्ही जेवणार आहे, घरी जाणार आहे, कोणामुळे? मग त्यांच्याकडे तो होता, तुमच्याकडे नाही आहे का? म्हणून त्यांना सांगितलंय पांडुरंगाने की मी इथे एवढ्या चतुर्भुज रूपा एवढा नाही, मी संपूर्ण विश्वामध्ये वापरला आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ फुला घनदाट अतिशय सगळा घनदाट. आणि जो घनदाट असून सुद्धा दिसत नाही, म्हणून त्याला रंग नाही, रूप नाही. बरं असा तो निर्गुण निराकार ज्ञानदेव म्हणे व्यासांचे. कारण द्वारकेचा राणा पांडव, द्वारकेच्या ठिकाणी पांडव घरी, पांडव कुठे? हस्तिनापूरला. आणि द्वारका कुठे? बर का. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तिला वाटलं की त्यांनी यावं, तिचे लाच सांभाळण्यासाठी असे हात लावले. ते म्हणले आता माझी काही गरज नाही ना, तिला स्वतःच्या हातावर विश्वास आहे. तिने दोन्ही हात जेव्हा वरती केले त्याच वेळेला साड्या पुरवल्या गेल्या, लक्षात ठेवा. आणि मग तिथे हस्तिनापूरला द्वारकेत असताना आले कसे एवढं लवकर? इथं होते. कुठे राहतात? तुम्हाला सांगण्यासाठी, तैसा हृदयामध्ये असता राहू सर्व सुखात राहणं. तो इथेच आहे प्रत्येकाच्या. हे लक्षात घ्या. हे ओळखण्यासाठी तुम्हाला तुमचे सद्गुरू तुम्हाला सांगून देतील की तो कसा आहे, काय कार्य करतो तो. त्याच्यामुळे सगळं कार्य चालतंय. त्यांच्या घरी होता, तुमच्या घरी पण आहे तो. तुमचे स्वप्न, तुमच्या इच्छा सगळ्यात तोच पुरवतो. प्रश्न येते तर उत्तर येते. आपण काहीतरी कार्य केलंय, मी करतोय म्हणून होतोय असं मात्र करू नका. म्हणून ज्ञानदेव आणि व्यासांची आठवण द्वारकेचा पांडवा घरी. मला टायमिंग भरपूर लागतं, पण या ठिकाणी टायमिंग कमी आहे. आता आपल्याला फक्त 5 मिनिटाची वेळ आहे. आणि त्या 5 मिनिटांमध्ये मला हे सांगायचंय की हे जे मंडळ आहे 11 जणांचं आहे, पण त्यामध्ये पुन्हा विश्वस्त आहेत, बरेच विश्वस्त आहेत, सल्लागार आहेत. यांच्यापर्यंत कोणीतरी निरोप दिला बरं का. त्यांची आमची काही ओळख नव्हती. ओळख होती अध्यक्षाची किंवा उपाध्यक्षाची, सल्लागाराची काही ओळख नव्हती. माझी ओळख करून देणारे हे आहेत विक्रम महाराज पानसरे, सत्यवान वाघमोडे, नंतर सोपान जोडगे, परम पवित्र आणि मित्रच म्हणा ना, 5-2 वर्षापूर्वीपासूनचे मित्र. त्यांनी थोडं तरी यांना टच केला असेल, म्हणून त्यांना वाटलं की आमच्या महाराजांचं कीर्तन भाव. आता ते कीर्तन चांगलं आहे, कीर्तन पडलं पण आहे. काय म्हणले? पडत असतं का? ते उभं असतं का? अरे आम्हाला किती पडलंय, आमच्यासाठी त्यांनी काय दिलं याला महत्व लक्षात ठेवा. तुम्हाला किती जरी जोक सांगा, जोक सांगायचा संबंधच नाही. पहिल्या दिवशी तू जोक सांगायचं कीर्तन करत नाही. काय मला योग सांगून काय करणार? नामाचं महत्व नाही, हे नाम आहे ना. ह्या हरिपटातला कोणताही अभंग घ्या तुम्ही,
त्याचं विश्लेषण सांगायचं तुम्हाला, तुमच्या जीवनाचं, तुमच्या देहाचं, तुमच्या या संसारातलं महत्व सांगायचंय. आपण कोण आहोत. आणि समजल्यानंतर त्याला कळतंय बाबा एवढे वर्ष माझे गेले वाया, काहीच केलं नाही आपण. उरलेल्या दिवसात तरी सावध व्हा ना. म्हणून या मंडळाची कृपा झाली बर का. हरिश्चंद्र भगवंताची, हरिश्चंद्र नाव का पडलं? हरिश्चंद्र हे भक्त आहे. मंदिर मात्र पुराण आहे, पण देव काय करतो? जो भक्त जास्त करतो, त्याचं ध्यान करतो, पूजा करतो, त्याला पहिले नाव देतो. याला शंकर भगवानाचं मंदिर म्हणत नाही, हरिश्चंद्र मंदिर म्हणतात. पंढरपूरला काय आहे? कुणामुळे पंढरपूर तयार झालं? पुंडलिक वरद हरी विठ्ठल आहे. पहिल्यांदा पुंडलिकाला महत्व दिलं. तुम्ही तिकडे गेले युपी मध्ये, तर त्या ठिकाणी कुणाचं नाव घेतात अगोदर? राधेचं नाव घेतात. राधा ही निस्वार्थपणे प्रेम करत होती. तिला काय नको पाहिजे होतं. तिला संपत्ती नको, सत्ता नको, तिला काय ऐश्वर्य नको, काही नको, फक्त तू पाहिजे. मग तो नाव करता जवळ, आपल्या जवळ नाहीये का? आता तू कृष्ण भगवान तुमच्या जवळ आहे की नाही? आणि त्याच्यामध्येच आपल्याला राहायचंय, त्याला ओळखायचं आणि त्याच्यामध्ये राहायचं. बस हे आपलं हे देहाचं काम आहे. मग पुढे जायची गरज. देहाबद्दल आसक्ती ठेवू नका, अनासक्ती तयार झाली पाहिजे. आणि आपण त्या देहालाच मिठी मारून बसतो की मी आहे, हे माझं वैभव आहे, हे माझी शेती, हा हे इथून तिथपर्यंत दिसते ना, ही माझी शेती. शेती म्हणते अरे तुझ्या किती पिढ्या गेला आणि तू काय माझी शेती म्हणतो. अलेक्झांडरने अख्खं जग जिंकलं, पण जाताना त्यांनी सांगितलं हाच माझे असे करा. का म्हणले? त्यांनी विचारलं का ठेवायचे? म्हणले एवढं जिंकलं पण मी माझ्या बरोबर काय नेऊ शकत नाही. परमार्थ आपल्या बरोबर येऊ शकतो, सत्ता संपत्ती ऐश्वर्य काही येऊ शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, माझी एक विनंती आहे मंडळाला की तुम्ही 7 कीर्तनकार तुम्ही कुठले पण आहात, पण एक अध्यात्म बोलणारे कीर्तनकार असावा की जेणेकरून यांच्या कानावर शब्द जर नाही पडले तर कळणारच आहे. त्यांच्या कानावर अध्यात्म म्हणजे काय कळलंच नाही तर कसं आहे? तुमचा काय दोष आहे? इथे उभा राहणाऱ्याचा दोष आहे. म्हणून आमचे श्रीपाद बाबा म्हणायचे बघ, दोष कोणाचा आहे? कीर्तनकाराचा दोष आहे. असे कीर्तनकार म्हणले बर्फाच्या लादीवर बसवायचे, झोपवायचे आणि वरून परत लादी ठेवायचे. का? तसं ते सांग ना बाबा. तू नुसतं जोक सांगून हसून जातो काय पाकिट घेऊन? तू पाकिटासाठी येतो का जनतेसाठी येतो? जनतेच्या मध्ये मनातले प्रश्न निघाले पाहिजे, स्वतःची ओळख झाली पाहिजे. मला काय करायचं उद्यापासून हे कळलं पाहिजे. तुझ्या जोकच्या मला काही घेणं नाही. तुझ्या हसण्याचं हसून हसून रडले, हसून हसून आले, रडून रडून हसले, काय अर्थ आहे का काय? हे कीर्तनकाराचं वर्णन असतं का? असू द्या, त्यांचं मला हेच म्हणायचंय, ज्याची त्याची कला तो दाखवेल, पण त्या कलेला तुम्ही भूलू नका. पहिल्यांदा आपली स्वतःची ओळख करायची. काय करायचं? आजपासून आजचा एवढा पवित्र दिवस आहे आणि आजपासून मी माझ्या स्वतःच्या आत्म्याची ओळख करणार आहे. आणि त्यासाठी तुमच्या मनाने होईल का ते? मनोमार्गी गेला तर ते मुकला आणि हरिपाठी केला तोच धन्य. मग तो हरी कळेल कसा? याच नामामुळे तुम्हाला मोक्ष मिळतो, याच नामामुळे तुमचं पाप जळून जातंय. एवढं नामाचं महत्व आहे हरिपाठाच्या याच्यामध्ये. लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा मला मंडळाला पण विनंती करायचे, ज्याने सहकार्य केलं त्यांचा मी आभारी आहे. इथे जे जमलेले सर्व माझे आणि बंधू भगिनी हे सगळे या ठिकाणी तुम्हाला सगळे ओळख आहेत आणि माझी काही जणांची ओळख आहे, काही जणांची नाही. नवीन काही मंडळी आहेत. आता आज अध्यक्षांची ओळख झाली, उपाध्यक्षांची ओळख झाली, सेक्रेटरीची झाली. ओळख असो, ही ओळख बाह्य अंगाने आहे, पण अंतरंगाने आपण मात्र एकच आहोत, जरी वेगळे दिसले तरी सुद्धा. म्हणून दरवर्षी हा किती वर्षापासूनचा हप्ता आहे सप्ताह, आणि तो अखंड चालावा. त्याला कितीतरी वर्ष, हजारो वर्ष झालेत आणि या पुढेही चालावं. त्याकरता नवीन तरुण मंडळीने या गोष्टीवर लक्ष घातलं पाहिजे. कारण जे आता वयोवृद्ध तपवृद्ध जे आहेत त्यांचं कार्य आता यापुढे आपण किती वर्ष करणार आहे आपल्याला माहित नाही, पण तरुण मंडळी या ठिकाणी आली पाहिजेत आणि हा विषय समजून घेतला पाहिजे. तो मूळ विषय जर समजून घेतला ना, मग तुमचं ज्ञान त्या शेडण्यापर्यंत आलं, हे लक्षात घ्या. म्हणून आता काय घरी म्हणणार नाही तुम्ही. ही झालेली सेवा जी आहे सगळ्यांना कळालं, नाही कळलं तर कधी विचारा तुम्ही प्रश्न की आम्हाला इथपर्यंत कळतं, यापुढे आम्हाला कळालं नाही, असं काय आम्ही ते ऐकलं नाही, मग आम्हाला ते समजून द्या. गरज आहे बरं काय. म्हणून झालेली सेवा
माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा घोटी जिल्हा नाशिक या सद्गुरूची माझी भेट झाली आणि संसार करता करता या ठिकाणी मी तुमच्या समोर जो बोललोय तो 4 पायाचा नसून 2 पायाचा रेडा आणि बिगर शेपटाचा हा तुमच्या समोर बोलू शकतो. तर ते नामाची ताकद आहे. ते जर नाम आणि ते जर अनुग्रह असेल, ते जर महावाक्य असेल तर तुम्ही येऊन बोलू शकता, कोणी पण बोलू शकता. माझी बहीण असेल, माझी माता असेल, बंधू असतील, पिता असतील, समान हे सुद्धा बोलू शकतात. स्वतःचं जीवन समजून घेतात मी आहे कोण म्हणून झाले सेवा श्रीपादोबांच्या चरणी वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध यांच्या चरणी अर्पण करून हरिश्चंद्र भगवान, शंकर भगवान आणि इथे असणारे साधू, हे साधू मी तेव्हापासून ओळखतो बरं का. इथे ज्यांनी हे केलं ना त्यांचे जे आहे ना यांना मी ओळखतो. मग त्यांची कृपा आहे. पूर्वजी कृपा असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नसतात. आणि ही परंपरा आपण काय बंद करायची नाही. अशी ही परंपरा अखंड पुढे चालावी आणि त्याकरता एक तरुण मंडळी पुढे आली पाहिजे. आपण काय करतो, काय करू नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये, काय खावं, काय खाऊ नये आणि काय प्यावं, काय पिऊ नये, ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आजची ही अगदी मनापासून उपस्थिती आहे. आनंद वाटतो मला आणि माझी इच्छा पूर्ण झाली. यापुढे काय करायचंय हे मंडळ ठरवेल. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर